नमस्कार. आज सकाळपासनं ऋषभ आणि ऋतू त्याच्या मावशीचा मुलगा या दोघांचं चाललं होतं की वडापाव खायचा आहे. पण मी म्हटलं वडापावनी आज आपण छान मस्तपैकी पॅटीज बनवूया. तर बोलले की हां, लवकर लवकर बनव. म्हटलं ठीक आहे. तर मी हे एक मोठा चम्मच तेल घातलं कढईमध्ये. नंतर मोहरी आणि जिरं, थोडासा कढीपत्ता, लसूण घातला आहे आणि छान हे मिक्स झाल्यानंतर हिरवी मिरची त्यामध्ये घातली आणि थोडासा कोथिंबीर. ते झाल्यानंतर मी थोडासा हिंग घातला आहे आणि हे छान परतून घेतलं. परतून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घातलं, कुटलेली लाल मिरची आणि धनिया पावडर मी त्यामध्ये घातली. थोडासा चाट मसाला, काळं नमक हे छान मिक्स करून घेतलं आणि आलू तर ऋषभच्या पप्पांनी अगोदरच उकडायला ठेवलेले होते. बोलले वडापाव किंवा पॅटीस बनवून दे म्हणून. आणि नंतर छान मिक्स झाल्यावर सगळं मी थोडासा कोथिंबीर आणि नमक त्यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलं. एकदम छान अशी बटाट्याची चटणी बनवून आपली रेडी झालेली आहे आणि थोडंसं त्यावर लिंबू पिळून घेतलं. इतकी छान अशी चटणी झाली ना, तर मी थंड करायला ठेवली तर खायला घेतली. मस्त वाटली मला. आणि तसंच 2 मोठी वाटी मी आता बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं नमक आणि थोडंसं हळद आणि लाल तिखट घातलं आहे आणि थोडं-थोडं पाणी घालून याचं छान असं मीडियम असं बेटर तयार करून घेतलं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जसं आपल्याला वडापाव बनवायला लागतं, त्याचप्रमाणे मी हे बनवून घेतलेलं आहे. मी तुम्हाला असं तर दाखवता नाही येणार, पण चम्मचने दाखवून देते, की एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि सकाळी सकाळीच जाऊन बेकरीमधून छान फ्रेश अशा ब्रेड घेऊन आलेत आणि खूप जाड होत्या एकदम. छान अशा होत्या. तर म्हटलं चला याचेच बनवूया. जाड ब्रेडचे पण एकदा बनवून बघूया की कसे बनतात ते. पण खूप छान असे बनलेत. मी साईडचं आजूबाजूच्या कडा काढल्या नाही. काढल्या असत्या तरी पण चाललं असतं, पण म्हटलं नको, काही वाया नको जायला म्हणून मी सगळंच त्यामध्ये ठेवलं. कडा काय कुठल्याच मी काढून नाही घेतल्या आणि छान सगळीकडे बटाट्याची चटणी मी पसरवून घेतली मग. पसरवून झाल्यानंतर तुम्ही त्यावर केचप किंवा पुदिन्याची चटणी लावली तरी चालेल, पण मी हे सगळं काही नाही लावलं. त्यांना फिक्कच मी बनवून दिलं आणि मस्तपैकी फक्त केचप आणि सुकी नारळाच्या चटणीबरोबर मी त्यांना खायला दिलं. सुकी चटणी बनवलेली होती मी नारळाची, त्याच्याबरोबरच मी त्यांना दिलं. आणि अशा प्रकारे मी हे सगळे आता पॅटीस पूर्ण रेडी करून घेणार आहे. कट करून त्याच्यामध्ये बटाट्याची चटणी वगैरे भरून आणि हे सगळे आता माझे बनवून रेडी झालेले आहेत. बेसन पिठाच्या घोळमध्ये छान हे सगळीकडून बुडवून घ्यायचे आणि मीडियम तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायचे दोन्ही साईडला. गरमागरम खायला घ्यायचे. बिलकुलही तेल राहत नाही. सुरुवातीला असं वाटतं, की याच्यामध्ये भरपूर तेल साठलेलं आहे, पण नाही. जेव्हा आपलं व्यवस्थित आपले तळून होतात आणि नंतर मग थोड्या वेळाने बघितलं तर एकदम मस्त असे बनलेले होते. आमच्या इथं तर एवढी घाई झालेली होती दोघांना, की मला व्हिडिओ पण व्यवस्थित घेऊ देत नव्हते. "झालं का? पटकन दे." म्हटलं, "थांबा जरा गरम आहे, देते." कारण की खरंच खूप गरम होते एकदम. आणि तरी पण मी तुम्हाला झटपट असं लगेच बनवून दाखवलं. म्हटलं पटकन व्हिडिओमध्ये शूट करून दाखवून देते आणि खाऊन पण बघते. एकदम छान असे झालेत मस्तपैकी. तुम्ही पण नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूया. बाय.